राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय। व्हाईट हाऊसमध्ये ते बोलत होते। मात्र लस न घेतलेल्या नागरिकांवर या व्हायरसचा नक्कीच परिणाम होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला। जिथे नागरिकांनी लस घेतलेली नाही त्या भागात डेल्टा विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू होऊ शकतात असंही बायडन म्हणाले। अमेरिकेच्या कोलोराडोमध्ये कोविड लसीकरण केलेल्या रहिवाशांना स्कॉलरशिप आणि रोख बक्षिसं दिली जात आहेत। 5 विद्यार्थ्यांना प्रत्येकी $50,000ची स्कॉलरशिप देण्याचं गव्हर्नर जेरेड पॉलिस यांनी जाहीर केलंय। बोल्डर इथल्या एका व्यावसायिकाला 10 लाखांची वॅक्सिन लॉटरी लागल्याचंही त्यांनी सांगितलं। आतापर्यंत तिसऱ्यांदा ही लॉटरी काढण्यात आलेली आहे। राज्यामध्ये जिथे लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे तिथे कोविड संक्रमण अगदी कमी आहे किंवा अजिबात नाहीये अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी अटलांटा इथल्या एबॅन्झार बॅप्टिस्ट चर्चच्या लसीकरण केंद्राला भेट दिली आहे। आपल्याला आपले मित्र, कुटुंब, नातेवाईक या सर्वांची लस घेण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। यापुढे लसीकरणाची योजना कशी असेल याची माहिती सुद्धा कमला हॅरिस यांनी दिली आहे। अमेरिकेहून येणाऱ्या पर्यटकांवरचे निर्बंध आता युरोपियन युनियनमधल्या सदस्य राष्ट्रांनी उठवायला सुरुवात केली पाहिजे असं युरोपियन युनियनने म्हटलंय। अल्बेनिया, लेबनॉन, उत्तर मॅसेडोनिया, सर्बिया, तैवान आणि अमेरिका या सदस्य राष्ट्रांनी अत्यावश्यक नसलेल्या प्रवासाला आणि लस घेतलेल्या आणि लसीकरण न केलेल्या लोकांना परवानगी देण्याचं आवाहन केलं गेलंय। दर 2 आठवड्यांनी मिळणाऱ्या माहितीवरून युरोपियन काउन्सिल निर्देश देत असते। अर्थात या शिफारशी सदस्य राष्ट्रांना बंधनकारक नाहीयेत। युरोपियन युनियनची कोणतीही पर्यटन किंवा सीमा धोरण अशी नियोजनाची बाब नाही। स्पेन, जर्मनी, ग्रीस, बल्गेरिया, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, डेन्मार्क आणि पोलंड या देशात ग्रीन पासची पद्धत सुरू झालेली आहे। अर्जेंटिनामधल्या ब्युनोस एरिसमध्ये कोरोनाची दुसरी लाट असतानाही अनेक निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे सध्याची परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होतीये। हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या संख्येमुळे बेड्सची कमतरता आहे आणि मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होण्याची भीती व्यक्त होतीये। या आठवड्यात ब्युनोस एरिसमध्ये व्यवसाय, वाहतूक आणि इतर काही गोष्टींवरचे निर्बंध उठवले गेलेत। गेल्या काही आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला होता। मात्र रुग्णसंख्येत घट होण्याच्या दृष्टीनं अजूनही हा आकडा जास्तच असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। गेल्या काही आठवड्यात आयसीयूमध्ये सुमारे 7,500 रुग्ण दाखल झाले होते। कोरोनाची दुसरी लाट असतानाही आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संघटनांनी शुक्रवारी चांगलं वेतन आणि आफ्रिकेतली कोरोनाची स्थिती सुधारण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण अतिशय वेगानं व्हावं यासाठी अतिशय गांभीर्यानं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलेलं आहे। तरच आफ्रिकेमधलं होणारं नुकसान टाळता येऊ शकेल असं WHOचे संचालक टेड्रॉस यांनी म्हटलंय। जगातील प्रत्येक प्रांतामध्ये सध्या कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येत वाढ होतीये। मात्र आफ्रिकेतली परिस्थिती त्याहून अधिक गंभीर आहे। आफ्रिकेत गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत तब्बल 52% वाढ झाली आहे, तर मृत्यू संख्येत 32% वाढ आहे। आफ्रिकेत 1%हूनही कमी लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालंय। लसींचं वितरण योग्य झालं असतं तर आफ्रिकेतली स्थिती तुलनेनं बरी झाली असती असं मत WHOच्या हेल्थ इमर्जन्सीजचे कार्यकारी संचालक मायकल रायन यांनी व्यक्त केली आहे। अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 150 दिवसात 300 मिलियन लसीचे डोस दिले गेल्याची माहिती बायडन यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे। बायडन यांच्या कोरोना नियंत्रण मोहिमेतला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। वेगानं लसीकरण झालं तर अमेरिकन नागरिक त्यांचं पूर्वीसारखं आयुष्य पुन्हा सुरू करू शकतील। अमेरिकन नागरिकांनी लस घेतल्यामुळे आपण या टप्प्यावर पोहोचलो आहोत। हे सगळं श्रेय अमेरिकन नागरिकांचं आहे असं बायडन यांनी व्हाईट हाऊसमधल्या आपल्या निवेदनादरम्यान म्हटलं। मात्र 4 जुलैपर्यंत 70% अमेरिकन नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट काहीसं सध्या तरी अवघड दिसतंय। डेल्टा विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो यावर विश्वास नसल्याचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय।
व्हाईट हाऊसमध्ये ते बोलत होते। मात्र लस न घेतलेल्या नागरिकांवर या व्हायरसचा नक्कीच परिणाम होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला। जिथे नागरिकांनी लस घेतलेली नाही त्या भागात डेल्टा विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू होऊ शकतात असंही बायडन म्हणाले। अमेरिकेच्या कोलोराडोमध्ये कोविड लसीकरण केलेल्या रहिवाशांना स्कॉलरशिप आणि रोख बक्षिसं दिली जात आहेत। 5 विद्यार्थ्यांना प्रत्येकी $50,000ची स्कॉलरशिप देण्याचं गव्हर्नर जेरेड पॉलिस यांनी जाहीर केलंय। बोल्डर इथल्या एका व्यावसायिकाला 10 लाखांची वॅक्सिन लॉटरी लागली। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेने एकत्रित उपक्रम सुरू केलाय संजीवनी गाडी। ही गाडी भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतेय। आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेत सहभागी व्हा, आम्हाला भरभरून पाठिंबा द्या। आपण एकत्र मिळून लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात। आता पाहूयात संजीवनीची ही गाडी आज कुठे आहे। चल हाथ बढ़ा और साथ सभी के चल दे, एक टीके से बन जाए बात समझ ले। ओ टीका लगा, ओ जरा टीका लगा, जब अपनी ही बारी आए टीका लगा। Hi, this is Shankar Mahadevan. I'm extremely happy to have created the Sanjeevani Anthem, which is the vaccination drive anthem. This is brought to you by Network 18 and Federal Bank. We're bringing this anthem to you on 21st of June, which is International Yoga Day. Stay tuned. लगाया क्या? या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। जाताना फक्त आठवण करून देतो, जरी लसीचा 1 डोस झालेला असला किंवा 2ही डोस झालेले असले तरी सुद्धा कोरोना अजून महाराष्ट्रातून हद्दपार झालेला नाही, देशातून हद्दपार झालेला नाही आणि त्यामुळे आपण काळजी घेणं, कोरोनाची त्रिसूत्री पाळणं अत्यंत गरजेचं आहे। इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। हजार रुग्ण दाखल झाले होते। कोरोनाची दुसरी लाट असतानाही आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संघटनांनी शुक्रवारी चांगलं वेतन आणि आफ्रिकेतली कोरोनाची स्थिती सुधारण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण अतिशय वेगानं व्हावं यासाठी अतिशय गांभीर्यानं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलेलं आहे। तरच आफ्रिकेमधलं होणारं नुकसान टाळता येऊ शकेल असं WHOचे संचालक टेड्रॉस यांनी म्हटलंय। जगातील प्रत्येक प्रांतामध्ये सध्या कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येत वाढ होतीये, मात्र आफ्रिकेतली परिस्थिती त्याहून अधिक गंभीर आहे। आफ्रिकेत गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत तब्बल 52% वाढ झाली आहे, तर मृत्यू संख्येत 32% वाढ आहे। आफ्रिकेत 1%हूनही कमी लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालंय। लसींचं वितरण योग्य झालं असतं तर आफ्रिकेतली स्थिती तुलनेनं बरी झाली असती असं मत WHOच्या हेल्थ इमर्जन्सीजचे कार्यकारी संचालक मायकल रायन यांनी व्यक्त केली आहे। अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 150 दिवसात 300 मिलियन लसीचे डोस दिले गेल्याची माहिती बायडन यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे। बायडन यांच्या कोरोना नियंत्रण मोहिमेतला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। वेगानं लसीकरण झालं तर अमेरिकन नागरिक त्यांचं पूर्वीसारखं आयुष्य पुन्हा सुरू करू शकतील। अमेरिकन नागरिकांनी लस घेतल्यामुळे आपण या टप्प्यावर पोहोचलो आहोत, हे सगळं श्रेय अमेरिकन नागरिकांचं आहे असं बायडन यांनी व्हाईट हाऊसमधल्या आपल्या निवेदनादरम्यान म्हटलं। मात्र 4 जुलैपर्यंत 70% अमेरिकन नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट काहीसं सध्या तरी अवघड दिसतंय। डेल्टा विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो यावर विश्वास नसल्याचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय।
व्हाईट हाऊसमध्ये ते बोलत होते. मात्र लस न घेतलेल्या नागरिकांवर या व्हायरसचा नक्कीच परिणाम होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. जिथे नागरिकांनी लस घेतलेली नाही त्या भागात डेल्टा विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू होऊ शकतात असंही बायडन म्हणाले. अमेरिकेच्या कोलोराडोमध्ये कोविड लसीकरण केलेल्या रहिवाशांना स्कॉलरशिप आणि रोख बक्षिसं दिली जात आहेत. 5 विद्यार्थ्यांना प्रत्येकी $50,000ची स्कॉलरशिप देण्याचं गव्हर्नर जेरेड पॉलिस यांनी जाहीर केलंय. बोल्डर इथल्या एका व्यावसायिकाला 10 लाखांची वॅक्सिन लॉटरी लागल्याचंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 3ऱ्यांदा ही लॉटरी काढण्यात आलेली आहे. राज्यामध्ये जिथे लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे तिथे कोविड संक्रमण अगदी कमी आहे किंवा अजिबात नाहीये अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी अटलांटा इथल्या एबॅन्झार बॅप्टिस्ट चर्चच्या लसीकरण केंद्राला भेट दिली आहे. आपल्याला आपले मित्र, कुटुंब, नातेवाईक या सर्वांशी लस घेण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. यापुढे लसीकरणाची योजना कशी असेल याची माहिती सुद्धा कमला हॅरिस यांनी दिली आहे. अमेरिकेहून येणाऱ्या पर्यटकांवरचे निर्बंध आता युरोपियन युनियनमधल्या सदस्य राष्ट्रांनी उठवायला सुरुवात केली पाहिजे असं युरोपियन युनियनने म्हटलंय. अल्बेनिया, लेबनॉन, उत्तर मॅसेडोनिया, सर्बिया, तैवान आणि अमेरिका या सदस्य राष्ट्रांनी अत्यावश्यक नसलेल्या प्रवासाला आणि लस घेतलेल्या आणि लसीकरण न केलेल्या लोकांना परवानगी देण्याचं आवाहन केलं गेलंय. दर 2 आठवड्यांनी मिळणाऱ्या माहितीवरून युरोपियन काउन्सिल निर्देश देत असते. अर्थात या शिफारशी सदस्य राष्ट्रांना बंधनकारक नाहीयेत. युरोपियन युनियनची कोणतीही पर्यटन किंवा सीमा धोरण अशी नियोजनाची बाब नाही. स्पेन, जर्मनी, ग्रीस, बल्गेरिया, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, डेन्मार्क आणि पोलंड या देशात ग्रीन पासची पद्धत सुरू झालेली आहे. अर्जेंटिनामधल्या ब्युनोस एरिसमध्ये कोरोनाची दुसरी लाट असतानाही अनेक निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होतीये. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या संख्येमुळे बेड्सची कमतरता आहे आणि मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होण्याची भीती व्यक्त होतीये. या आठवड्यात ब्युनोस एरिसमध्ये व्यवसाय, वाहतूक आणि इतर काही गोष्टींवरचे निर्बंध उठवले गेलेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला होता. मात्र रुग्णसंख्येत घट होण्याच्या दृष्टीनं अजूनही हा आकडा जास्तच असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गेल्या काही आठवड्यात आयसीयूमध्ये सुमारे 7,500 रुग्ण दाखल झाले होते. कोरोनाची दुसरी लाट असतानाही आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संघटनांनी शुक्रवारी चांगलं वेतन आणि आफ्रिकेतली कोरोनाची स्थिती सुधारण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण अतिशय वेगानं व्हावं यासाठी अतिशय गांभीर्यानं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलेलं आहे. तरच आफ्रिकेमधलं होणारं नुकसान टाळता येऊ शकेल असं WHOचे संचालक टेड्रॉस यांनी म्हटलंय. जगातील बहुतेक प्रत्येक प्रांतामध्ये सध्या कोरोना रुग्ण आणि मृत्यूसंख्येत वाढ होतीये. मात्र आफ्रिकेतली परिस्थिती त्याहून अधिक गंभीर आहे. आफ्रिकेत गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत तब्बल 52% वाढ झाली आहे तर मृत्यूसंख्येत 32% वाढ आहे. आफ्रिकेत 1%हूनही कमी लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालंय. लसींचं वितरण योग्य झालं असतं तर आफ्रिकेतली स्थिती तुलनेनं बरी झाली असती असं मत WHOच्या हेल्थ इमर्जन्सीजचे कार्यकारी संचालक मायकल रायन यांनी व्यक्त केली आहे. नमस्ते, मी वैभव पाटील, को फाउंडर ऑफ नील्स एंटरप्राइजेस. तर आजच्या आपल्या या खास कार्यक्रमामध्ये ज्यामध्ये आपण शेअर मार्केटमधील माइंडसेट ह्याविषयी जाणून घेणार आहोत. तर ह्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत निलेश पाटील सर. नमस्ते सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्ते. तर विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपण सरांची थोडक्यात ओळख देखील करून घेऊया. निलेश पाटील सर हे नील्स एंटरप्राइजेसचे फाउंडर असून तसेच ते हेजिंग वुल्फचे को फाउंडर देखील आहेत. सरांचा शेअर मार्केटमध्ये 8 ते 10 वर्षांचा अनुभव आहे. सर हे फंडामेंटल अँड टेक्निकल ॲनालिस्टसुद्धा आहेत. तसेच सर ऑप्शन एक्सपर्ट देखील आहेत. सरांचा ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये देखील गाढा अभ्यास आहे. तसेच सर NLP इंटरनॅशनल ट्रेनर देखील आहेत. तर सर इंट्राडे ट्रेडिंग
इंट्राडे ट्रेडिंगच्या बाबतीत सांगायचं तर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये भरपूर लोक हे खूप इंटरेस्टेड असतात. त्यांना असं वाटतं की आपण इंट्राडे ट्रेडिंग केली तर आपण चांगला असा प्रॉफिट कमवू शकतो. पण काही लोक असेही असतात की त्याबद्दल खूप निगेटिव्ह अशा गोष्टी सांगत असतात. तर मला या ठिकाणी आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे की इंट्राडे ट्रेडिंगमध्ये देखील माइंडसेट आणि सायकोलॉजी ह्यांचा काही वापर असतो का? बरोबर. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पण सायकोलॉजीचा खूप वापर असतो. इंट्राडे म्हणजे काय की तुम्हाला त्याच दिवशी ट्रेड तुमचा क्लोज करायचा आहे. तर त्याच दिवशी तुम्हाला तुमचा ट्रेड क्लोज करायचा आहे. तुमचं माइंड पण परफेक्ट असलं पाहिजे, तुमची सायकोलॉजी परफेक्ट असली पाहिजे. आणि इंट्राडेमध्ये कसं असतं की मार्जिन भेटतं, तुम्हाला लिव्हरेज भेटतं, त्यामुळे तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करता. तर ओव्हर ट्रेडिंगमध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. पण तुमची सायकोलॉजी नीट असेल, तुम्ही स्टॉप लॉस परफेक्ट ठेवला, तुमचा एक सिस्टीम असेल, तुमच्याकडे ग्रेड नसेल किंवा फेअर नसेल, तर तुम्ही आरामात प्रॉफिट करू शकता इंट्राडेमध्ये. पण काही लोक नॉलेज नसताना इंट्राडे फील्डमध्ये घुसतात आणि लॉस करतात. कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे. तर तुमच्याकडे नॉलेज नसेल आणि एक्सपिरियन्स नसेल तर त्या गोष्टीमध्ये तुमचा लॉस होणार आहे. तर इंट्राडे करणं नेहमी मी अवॉइड करतो आणि नेहमी इतरांना पण अवॉइड करायला सांगतो, कारण का त्याचा टाईम फ्रेम कमी असतो. आणि त्याच्यामध्ये टाईम फ्रेम कमी असल्यामुळे आपल्याला जजमेंट घ्यायला त्रास होतो किंवा आपल्याला सायकोलॉजीसाठी भरपूर त्रास होतो. आपल्याला दिवसभर ट्रेड करण्यासाठी स्क्रीनपाशी उभं राहावं लागतं, बसावं लागतं, बसून बघावं लागतं की ट्रेड कसं होतं आहे. त्याच्यामध्ये सायकोलॉजीवरती आपला परिणाम होतो, इमोशनलवरती परिणाम होतो. आणि इमोशनलवरती परिणाम झाल्यामुळे आपण ओव्हर ट्रेडिंग करतो, आपण लॉस घेतो. राईट. खरंच सरांनी आता या ठिकाणी आपल्याला इंट्राडेबद्दल देखील सांगितलं की इंट्राडेमध्ये कशा पद्धतीने लोक ट्रेड करत असतात. इंट्राडेमध्ये ट्रेड करून लोक त्यांची सायकोलॉजी कशी असते, त्यानंतर ओव्हर ट्रेडिंग, या सगळ्या गोष्टींबद्दल सरांनी या ठिकाणी आपल्याला चांगलं असं मार्गदर्शन केलं आहे. तर सर, आता आपण इंट्राडेबद्दल चर्चा करतच आहोत. त्यालाच जोडून माझा पुढचा प्रश्न असा आहे की सेबीने काही सप्टेंबर महिन्यापर्यंत इंट्राडेची जी मार्जिन आहे ती खूप कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ती खूप कमी केल्यामुळे ट्रेडर्स खूप फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. काही ट्रेडरला असं वाटतं की अरे यार चांगलं झालं ते. तर ह्याबद्दल तुमचं नक्की मत काय आहे? बरोबर. सेबीने सप्टेंबरपर्यंत पूर्ण मार्जिन इंट्राडेमध्ये काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यांनी ते निर्णय रिटेलरच्या भल्यासाठीच घेतला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण का जास्त मार्जिन घेऊन, जास्त लिव्हरेज घेऊन आपलं रिटेलर लोकांचं भरपूर लॉस होत होतं. आणि लोकांनी गॅम्बलिंग करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला होता, भरपूर जणांनी लॉस केला होता. त्याच्यामुळे सेबीने निर्णय घेतला की आपण बंद करूया. तर सप्टेंबरपासून ती गोष्ट बंद होणार आहे असं सेबीने आता सांगितलेलं आहे. तर कसं आहे की त्याच्यावरती जर अनुसरून लोक आता ऑप्शन बाईंग पण करायला सुरुवात करतील. कारण का आता इकडे इंट्राडेमध्ये मार्जिन भेटणार नाही, त्यामुळे लोक ऑप्शन बाईंगचा पर्याय स्वीकारतील. तर जास्त करून आता ऑप्शन बाईंगमध्ये तुम्ही तुमची स्किल चांगल्या प्रकारे केली, नॉलेज चांगल्या प्रकारे घेतलं, तर तुम्ही इंट्राडेप्रमाणे तिकडेही प्रॉफिट कमवू शकता. पण बेसिकली तिकडे तुम्ही तुमच्या सायकोलॉजीचा वापर केला पाहिजे. कारण का तिकडे कसं आहे की पैसा जास्त आहे तर रिस्क पण आहे. आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीचं नॉलेज नाही घेतलं तर तुम्हाला त्या गोष्टीचा लॉसच होणार आहे. बरोबर. मी स्वतः ऑप्शन ट्रेडिंग शिकवतो, ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग. पण मी त्याच्यामध्ये त्यांना पूर्णपणे नॉलेज देतो कशाप्रकारे. मी स्वतः माझ्या सिस्टममध्ये ट्रेड करून दाखवतो आणि त्यांना माझा एक्सपिरियन्स दाखवतो की माझ्या एक्सपिरियन्सने तुम्ही शिका की काय होतं काय नाही होतं. कारण का कसं आहे, ऑप्शन एक्सपायरीला ₹0 पण होतात पूर्णपणे. जर तुम्हाला ऑप्शनमध्ये याचा फायदा करायचा आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे कधी ट्रेड घ्यायचा आहे, विकली घ्यायचं आहे, मंथली घ्यायचं आहे, निफ्टीमध्ये घ्यायचं आहे की बँक निफ्टीमध्ये घ्यायचं आहे. आता आमची स्पेशालिस्ट ही खास करून बँक निफ्टीमध्ये. आम्ही बँक निफ्टीमध्ये जास्त करून ट्रेड घेतो. तर आम्हाला स्पेशलिस्ट आहोत, त्याच्यामध्ये माहिती आहे जास्तीत जास्त कसा प्रॉफिट होऊ शकतो पूर्णपणे. जास्त करून मी ऑप्शनच्याच बॅच आम्ही घेतो, ऑप्शनलाच जास्त करतो. आणि आमचा एक रूल पण आहे की आमच्या ऑप्शनमुळे कोणाचा फायदा झाला नाही ऑप्शन शिकवण्यामुळे तर आम्ही फीसुद्धा घेत नाही, आम्ही फी रिटर्न देतो पूर्णपणे. कारण का एवढा विश्वास आमच्यावरती आहे की आम्ही जेही करतो त्यामुळे लोकांचा फायदा आला पाहिजे, लोकांमध्ये व्हॅल्यू ॲड झाली पाहिजे पूर्णपणे, असं आहे. अगदी बरोबर. अमेरिकन नागरिकांचा आहे असं बायडन यांनी व्हाईट हाऊसमधल्या आपल्या निवेदनादरम्यान म्हटलं. मात्र 4 जुलैपर्यंत 70% अमेरिकन नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट काहीसं सध्या तरी अवघड दिसतंय. डेल्टा विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो यावर विश्वास नसल्याचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. व्हाईट हाऊसमध्ये ते बोलत होते. मात्र लस न घेतलेल्या नागरिकांवर या व्हायरसचा नक्कीच परिणाम होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला.
जिथे नागरिकांनी लस घेतलेली नाही त्या भागात डेल्टा विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू होऊ शकतात, असंही बायडन म्हणाले. अमेरिकेच्या कोलोराडोमध्ये कोविड लसीकरण केलेल्या रहिवाशांना स्कॉलरशिप आणि रोख बक्षिसं दिली जात आहेत. 5 विद्यार्थ्यांना प्रत्येकी $50,000ची स्कॉलरशिप देण्याचं गव्हर्नर जेरेड पॉलिस यांनी जाहीर केलंय. बोल्डर इथल्या एका व्यावसायिकाला 10 लाखांची वॅक्सिन लॉटरी लागल्याचंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत तिसऱ्यांदा ही लॉटरी काढण्यात आलेली आहे. राज्यामध्ये जिथे लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे तिथे कोविड संक्रमण अगदी कमी आहे किंवा अजिबात नाहीये, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी अटलांटा इथल्या एबॅन्झार बॅप्टिस्ट चर्चच्या लसीकरण केंद्राला भेट दिली आहे. आपल्याला आपले मित्र, कुटुंब, नातेवाईक या सर्वांची लस घेण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय. यापुढे लसीकरणाची योजना कशी असेल याची माहिती सुद्धा कमला हॅरिस यांनी दिली आहे. अमेरिकेहून येणाऱ्या पर्यटकांवरचे निर्बंध आता युरोपियन युनियनमधल्या सदस्य राष्ट्रांनी उठवायला सुरुवात केली पाहिजे, असं युरोपियन युनियनने म्हटलंय. अल्बेनिया, लेबनॉन, उत्तर मॅसेडोनिया, सर्बिया, तैवान आणि अमेरिका या सदस्य राष्ट्रांनी अत्यावश्यक नसलेल्या प्रवासाला आणि लस घेतलेल्या आणि लसीकरण न केलेल्या लोकांना परवानगी देण्याचं आवाहन केलं गेलंय. दर 2 आठवड्यांनी मिळणाऱ्या माहितीवरून युरोपियन काउन्सिल निर्देश देत असते. अर्थात या शिफारशी सदस्य राष्ट्रांना बंधनकारक नाहीयेत. युरोपियन युनियनची कोणतीही पर्यटन किंवा सीमा धोरण अशी नियोजनाची बाब नाही. स्पेन, जर्मनी, ग्रीस, बल्गेरिया, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, डेन्मार्क आणि पोलंड या देशात ग्रीन पासची पद्धत सुरू झालेली आहे. अर्जेंटिनामधल्या ब्युनोस एरिसमध्ये कोरोनाची दुसरी लाट असतानाही अनेक निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होतीये. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या संख्येमुळे बेड्सची कमतरता आहे आणि मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होण्याची भीती व्यक्त होतीये. या आठवड्यात ब्युनोस एरिसमध्ये व्यवसाय, वाहतूक आणि इतर काही गोष्टींवरचे निर्बंध उठवले गेलेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला होता. मात्र रुग्णसंख्येत घट होण्याच्या दृष्टीनं अजूनही हा आकडा जास्तच असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गेल्या काही आठवड्यात आयसीयूमध्ये सुमारे 7,500 रुग्ण दाखल झाले होते. कोरोनाची दुसरी लाट असतानाही आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संघटनांनी शुक्रवारी चांगलं वेतन आणि आफ्रिकेतली कोरोनाची स्थिती सुधारण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण अतिशय वेगानं व्हावं यासाठी अतिशय गांभीर्यानं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलेलं आहे. तरच आफ्रिकेमधलं होणारं नुकसान टाळता येऊ शकेल, असं WHOचे संचालक टेड्रॉस यांनी म्हटलंय. जगातील बहुतेक प्रत्येक प्रांतामध्ये सध्या कोरोना रुग्ण आणि मृत्यूसंख्येत वाढ होतीये. मात्र आफ्रिकेतली परिस्थिती त्याहून अधिक गंभीर आहे. आफ्रिकेत गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत तब्बल 52% वाढ झाली आहे, तर मृत्यूसंख्येत 32% वाढ आहे. आफ्रिकेत 1%हूनही कमी लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालंय. लसींचं वितरण योग्य झालं असतं तर आफ्रिकेतली स्थिती तुलनेनं बरी झाली असती, असं मत WHOच्या हेल्थ इमर्जन्सीजचे कार्यकारी संचालक मायकल रायन यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 150 दिवसात 300 मिलियन लसीचे डोस दिले गेल्याची माहिती बायडन यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. बायडन यांच्या कोरोना नियंत्रण मोहिमेतला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. वेगानं लसीकरण झालं तर अमेरिकन नागरिक त्यांचं पूर्वीसारखं आयुष्य पुन्हा सुरू करू शकतील. अमेरिकन नागरिकांनी लस घेतल्यामुळं आपण या टप्प्यावर पोहोचलो आहोत. हे सगळं श्रेय अमेरिकन नागरिकांचं आहे, असं बायडन यांनी व्हाईट हाऊसमधल्या आपल्या निवेदनादरम्यान म्हटलं. मात्र 4 जुलैपर्यंत 70% अमेरिकन नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट काहीसं सध्या तरी अवघड दिसतंय. डेल्टा विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो यावर विश्वास नसल्याचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. व्हाईट हाऊसमध्ये ते बोलत होते. मात्र लस न घेतलेल्या नागरिकांवर या व्हायरसचा नक्कीच परिणाम होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. जिथे नागरिकांनी लस घेतलेली नाही त्या भागात
डेल्टा विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू होऊ शकतात असंही बायडन म्हणाले. अमेरिकेच्या कोलोराडोमध्ये कोविड लसीकरण केलेल्या रहिवाशांना स्कॉलरशिप आणि रोख बक्षिसं दिली जात आहेत. 5 विद्यार्थ्यांना प्रत्येकी $50,000ची स्कॉलरशिप देण्याचं